गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आहे आमचा रविवार, वीकेंडचा दुसरा दिवस. आज काही नाही, आज आम्ही घरातच राहणार आहोत. घरातली थोडीफार कामं, कपडे धुणं, मशीन वगैरे सगळं, घर थोडं आवरणं, हेच सगळं करणार आहोत. आज एक मोहितचा मित्र येतोय, तर थोडंसं असं घरगुती जेवण बनवायचं ठरवलंय. घरगुती म्हणजे काय, तर दरवेळेला कोणी ना कोणतरी येतं तर आपण कसं पावभाजी, मिसळ पाव, इडली सांबार अशा टाईपचं थोडं बनवतो. पण आज काही नाही, आज फक्त एक साधं सिंपल वरण भात टाईप, पण वरण नाही बनवणार आहे. तर माझ्या रेसिपीज मी तुम्हाला आज सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर हे असे कारलं मी पूर्ण असे छोटे छोटे कापून घेतलेले आहेत. यातल्या सगळ्या बिया इथे मी काढून घेतलेल्या आहेत. आणि हे कारलं मी या मिठाच्या पाण्यामध्ये टाकणार आहे, एक मे बी 5 ते 7 मिनिटांसाठी. म्हणजे त्यातला काय होईल तर एक कडवटपणा जो असतो ना तो निघून जाईल. सो आरती जोपर्यंत बाकी जेवण बनवते अच्छा आरती बाकी जेवण बनवते तोपर्यंत मी इकडे शेवयांचा उपमा बनवलाय. काल जे आपण दाखवलं इकडनं त्याच्यातनं शेवयांचा उपमा हा बनवून रेडी आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपण बनवतो इकडे चहा. तर इथे माझी कारल्याची भाजी ऑलमोस्ट रेडी होत आलेली आहे. जस्ट हे गॅस बंद करण्याच्या आधी मी थोडं हे दाण्याचं कूट घालेन त्यामध्ये. आणि तोपर्यंत इथे मी आता चटणी बनवायला स्टार्ट करते, पालकची, जी आहे आंध्र प्रदेशची डिश. तर यामध्ये मी कांदे घेतले 2 कापून आणि नाही चिरून, आणि यामध्ये लसूण आहे. त्यानंतर मी थोडेसे हे टोमॅटो ॲड करेन. अजून काय, रेड चिली पावडर, अजून थोडीशी, त्यानंतर मीठ. हा एक पदार्थ चिंच. आता हे सगळं मी वाटून घेते थोडंसं पाणी टाकून. इथे ही गोष्ट आता वाटून झालेली आहे. नंतर आपण ही जी पालक आहे ना ती प्रॉपर धुवून घेतलेली आहे आणि ती थोडीशी आता आपण मऊ करून घेऊयात. हे इथे एक पालक मस्त आता मऊ अशी झालेली आहे. आणि इथे ही झाली आहे आता कारल्याची भाजी रेडी. मी फक्त 1 स्पून मोहितला एक टेस्ट करायला लावते, तेच बघायला बरोबर आहे की नाही. हळू गरम आहे. छान आहे, मला आवडली. मीठ योग्य आहे, सगळं योग्य. कडू लागते, मस्त, छान आहे. थँक्यू. ठीक आहे, आता इथे ही पालक मऊ झाल्यावर मी काढून घेतलेली आहे. यामध्ये मी तेल गरम केलंय, त्यामध्ये आपण जिरं घालूयात, मोहरी घालूयात, कढीपत्ते. आणि हे झाल्यानंतर मी यामध्ये उडद डाळ आणि चण्याची डाळ अशी घेतलेली आहे. उडद डाळ 2 चमचे आणि चणा डाळ 1 चमचा. ते आपण ना या तेलामध्ये प्रॉपर असं एकदम डार्क ब्राऊन कलर करून घ्यायचं, एकदम जाळायचं पण नाही. माझ्या मते एवढं बरं होईल. आणि हे थोडंसं ना ब्राऊन होईपर्यंत हे थोडंसं भाजून घ्यायचं तेलामध्ये. मी थोडं कमी गॅसवरतीच करते, नाही तर खूपच असं काळं काळं नको व्हायला. ओके, तर हा कलर झाल्यानंतर मी जे हे पूर्ण वाटून घेतलं होतं ते मी पूर्ण वाटण यामध्ये घालणार आणि चांगलं हलवून घ्यायचं. ठीक आहे, तर हा जो मसाला आता आहे, हे वाटण जे आहे हे चांगलं प्रॉपर आता शिजवून झालेलं आहे. त्यामध्ये आता मी ही पालक घालणार आहे. मीठ आपण ऑलरेडी घातलेले आहे. सगळे मसाले जास्त काहीच पडत नाही यामध्ये, फक्त रेड चिली पावडर पडते जी आपण ऑलरेडी घातलेली आहे वाटण करताना. फक्त हे असं करून ठेवायचं. वरतून थोडं मीठ लागलं तर मे बी मला वाटते मीठ लागेल, ते मी नंतर वरूनही टाकू शकते. आता हे फक्त मी एक 3 ते 4 मिनिटांसाठी झाकून गरम करायला ठेवेल, शिजवायला ठेवेल. ठीक आहे, तर हे फायनली असं रेडी झालेलं आहे. आता मस्तपैकी याची टेस्टिंग
टाइम कोण करणार आहे? मिस्टर मोहित गर्गे. तोंड असं का करतो माऊ तू? सगळ्या साईडनी सगळ्या जिभेच्या सगळ्या पार्टला टेस्ट कशी लागते ते कळलं पाहिजे ना. छान आहे. ठीक आहे. मीठ वगैरे मस्त आहे. छान आहे. खूप मस्त आहे. त्या दिवशीचं मला आठवत नाही, पण हे काहीतरी एक वेगळा कोणता तरी एक स्मेल आहे याच्यात. कसलं ते मला आठवत नाही, पण चांगलं आहे, वाईट नाहीये. त्या दिवसाची जी पालक होती ती घरात वाढवलेली पालक होती. आजची पालक आहे ती कोल्स मधली पालक आहे. एवढाच फरक आहे, बाकी काहीच फरक नाही. आहे छान. मी खाईन, मला खूप आवडेल खायला. तर आता मोहितला खूप इच्छा झालेली आहे की खरवस खायची. तर त्यासाठी ना म्हणजे जवळजवळ एक महिना झाला आम्ही कोलेस्ट्रॉल पावडर शोधतोय. तर ती आम्हाला बाथर्स्टमध्ये कुठेच नाही मिळाली. केमिस्ट वेअरहाऊसमध्ये मिळते ती पावडर, पण केमिस्ट वेअरहाऊस बाथर्स्टमध्ये नाही आहे. प्राइस लाईन फार्मसी, ब्लूम्स केमिस्ट, टेरी व्हाईट वगैरे सगळं आहे, पण केमिस्ट वेअरहाऊस नाही आहे. तर आम्ही फायनली काल सिडनीला गेलेलो तेव्हा आम्ही आणली ती पावडर. आणि आता आम्हाला रेसिपी प्रॉपर कळत नव्हती म्हणून आम्ही आमच्या खास फॅमिली फ्रेंड्सला विचारली आणि त्यांनी सांगितलेले. तर कोलेस्ट्रॉल पावडर असते. सो कोलेस्ट्रॉल पावडर म्हणजे चिकाची पावडर, दुधाची चिकवाली पावडर. त्याच्यानंतर दुसरं असतं ते म्हणजे थोडंसं दही, त्याच्यानंतर थोडंसं मिल्क पावडर, मिल्क, केशर, त्याच्यानंतर कार्डमम म्हणजे वेलची, अजून जे तुम्हाला काय फ्लेवर्स हवेत ते मिक्स करायचे, गुठळ्या वगैरे सगळ्या गोष्टी काढायच्या. त्याच्यानंतर कुकरमध्ये बिना शिट्टीचं शिजवायचं आणि त्याच्यानंतर बनतं तुमचं खरवस. आणि थोडं केशर पण घालायचं छानपैकी. तर मग मी तेच आता मागवतोय गोष्टी ऑनलाईन. आणि दही असं म्हणाले की गोड दही पाहिजे, आंबट वगैरे नाही लागणार. मोहितचे डोळे थोडे चरचरत आहेत कारण मी ते कांद्याचं हे केलंय ना, तर त्याच्यात ते कांदा डोळ्यात जातोय. पण एनिवेज चला, तुम्ही बघत राहा माझा व्लॉग. ठीक आहे. सगळं रेडी झालेलं आहे. शेवटचं आता फक्त ह्या पोळ्या आणि नंतर मग एकदम खाण्याच्या आधी हे पोंगे भाजूयात. बाकी झालंय सगळं. हे अळूवड्या आहेत फ्रोझनवाल्या, ज्या काल आम्ही इंडियन ग्रॉसरी स्टोअरमधून आणल्या होत्या. तर त्या पण जरा आपण एअर फ्रायरमध्ये गरम करून घेऊ, म्हणजे कसं थोडंसं एक्स्ट्रा असं खायला. ठीक आहे. हे झाले. आता आपण एअर फ्रायरमध्ये ठेवू एक 10 मिनिटांसाठी. आणि टेम्परेचर 200. हॅलो, आता रेडी झालेलं आहे जेवण. आता आपण खायला सुरुवात करूयात. काय लाईट वगैरे नाही लावतस? नाही, टीव्ही मूवी बघायचा आहे ना. हे त्याच्यासाठी कोकम सरबत. तुझा फोन दे ना. आणि हे माझं, मला जास्त नको आहे. मी भात खाते कारण मला इच्छा झाली आहे भात खायची. दिस इज माइन. काय फक्त एवढंच खाणार तू? हां, कारण मला पोळी वगैरे नको आहे. वेडी आहेस का? काय वेडी आहेस का? कसं आहे माऊ? छान, खूप छान. काय आवडलं सगळ्यात जास्त? खूप आवडली मला. आवडली? कडवटपणा वगैरे काही नाही? नाही, कारलं खूप चांगलं असतं आयुष्यासाठी. सही है. आपको अच्छा लगा सब? ओके. आता आमची पेटपूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि आता आम्ही मूवी बघायला स्टार्ट करतोय. आर्टिकल 370. नो नो नो. हे इथे आता खरवस बनवण्याची तयारी चालू आहे. तर थोडं अजून मे बी 5 मिनटं लागतील हे बनायला. ठीक आहे. हे अजून झालेलं नाही. अजून थोडं मे बी 7 मिनटं, मे बी 5 मिनटं नाही, अजून एक्स्ट्राचे 7 मिनटं. ये जो है ना, ये क्या होता? ये बडोदा में मस्त आता खरवस रेडी झाले. मग मोहित चमच्यानी घे ना. हे बघ इकडे आहे. झालंय मस्त झालंय. हे आलंय पण ठीक आहे. बघू आता. चलो, टेस्टिंग टाइम. पण तू करते टेस्ट? तू कर. चांगलं आहे. आता मी. परफेक्ट नाही आहे पण छान आहे. आता मी.
है जगह एक मस्त, बहुत अच्छा है. नहीं अभी अच्छा लग रहा है, अभी ठंडा हुआ ना. वाव, मोहित असंच असतं, ये ऐसा ही रहता है. थोड़ा जरा ये इसमें थोड़ा क्या, ये अगर तू नॉर्मल खाएगा ना ये निकाल के तो मस्त सेम लगेगा. क्या ना ये देख. वाव, बहुत अच्छा है. कट किया है क्या तुमने? हाँ, खा लो, बहुत ही खतरनाक. खाली ये डिश मतलब और परफेक्ट बहुत ही अच्छी बन सकती है, पर हम लोग क्या कितने दिन बाद खा रहे हैं ना, वैसे ठीक है ना. चला वाव. केसर लेके आएंगे नेक्स्ट डे. जोरदार बना है। हल्दी डाला है इसमें. हल्दी क्यों डाला इसमें? क्या क्या डाला तुमने इसमें? दूध, ये ऐसा सॉफ्ट कैसे बनता है? वही तो उसमें योगर्ट. योगर्ट, थोड़ा सा योगर्ट डाला है, बाद में ये डाला है. ये सब इसकी वजह से होता है ये चीज. हे आता आलं आहे आमचं गोंडस मांजर. कम माऊ, कम कम इनसाइड. काय पळायचं, हा काय पळायचं बाई. कोणाला असं मांजरीला बघत बसायला मजा येते. फक्त त्यांना बघत राहायचं, काय करतात, त्यांच्या हालचाली वगैरे, कसं स्वतःला साफ करतात. मस्त मजा येते असं बघायला. या मस्त्या चालू आहेत मोहित आणि वॉफलच्या. बोल त्याला परत. व्हॉट इज दिस म्हटल्यावर तो तिकडे जातो. वॉफल, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस. व्हॉट इज दिस म्हणजे काय, हे त्याचे इथे केस लागलेत ना, दिसतात केस चिकटलेत सगळे, ते म्हणजे व्हॉट इज दिस. सोड माऊ त्याला, सोड. ये कम बुबू कम. वॉफल, व्हॉट इज दिस. Come Bubu, come Bubu, come. What is this? Come Bubu, come माझे Bubu. What is this? What is this? What is this? ए वॉफल, अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं, हा? वॉफल, ये बाहेर ये, चल बाहेर ये. काय कम वेडा. वॉफल, वॉफल, माऊ कुठे, माऊ, माऊ कुठे. आता मांजर आहे ना ॲक्च्युली ह्या खुर्चीच्या पाठीमागे आहे, ठीक आहे, पण वॉफलला माहिती नाही आहे. कुठे आहे माऊ, कुठे आहे. तिकडे नाही आहे वॉफल. माऊ, वॉफल, माऊ तिकडे नाही आहे. माऊ, ते बघ माऊ. हे देवा, काय चाललंय दोघांचं. कुठे माऊ, काढ माऊला बाहेर काढ. तेव्हा माऊची शेपटी कुठे गेली. आई ग बापरे. असा असतो आमच्या घरामध्ये हा कार्यक्रम नेहमी वॉफल आणि ओरिओचा. दरवेळेला असं ओरिओ कुठे दिसली नाही ना तर मग वॉफलला सांगायचं की वॉफल ओरिओला शोधून आण. माऊ कुठे, माऊ. मग तो बरोबर जाणार, बरोबर शोधून आणणार. त्याला, तो कसा लॅब्राडॉर आहे ना, तर त्याला त्याची स्मेलिंग, वॉफल, तर त्याची स्मेलिंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे. हां, तर मग तो बस घेऊन वगैरे तो असा शोधू शकतो म्हणजे मांजरीला असं. आणि झालं आता संध्याकाळचे 7 वाजलेत. भूक तर बिलकुल पण नाही आहे. जे आम्ही दुपारी खूप हेवी जेवलो होतो. चटणी भयंकर चांगली झाली होती. तुम्ही पण ट्राय करा ती रेसिपी. आंध्र प्रदेशची रेसिपी आहे ती. त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात माहिती, मी तर पालक चटणीच म्हणते. पण जर का तुम्हाला म्हणजे पालक वगैरे आवडत नसेल खायला, म्हणजे फारसं मला पण नाही आवडत असं मेथी, पालक, शेपू वगैरे, पण मला ही चटणी भयंकर आवडली. ही सेकंड टाईम बनवली मी. फर्स्ट टाईम बनवलेली ते ट्राय होता, पण तो खूप चांगली बनली म्हणून मी या
वेळेला जरा जास्त बनवली. आणि हा वीक थोडासा बिझी असणार आहे मोहितसाठी, कारण त्याला 3 दिवस सिडनीला कामावर जावं लागणार आहे. तर प्लॅन चालू आहे की तो कदाचित तिथेच राहील, कारण अप अँड डाऊन थोडंसं हेक्टिक होतं. पण असा होता हा आमचा वीकेंड. जर मला जमलं इन केस तर मी व्लॉग घेईन ह्या वीकमध्ये, कारण मी एकटी असल्यामुळे मला काही जास्त हे नाही होणार, कारण मला वॉफल ओरिओकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि मला जॉब पण असणार आहे म्हणून. पण तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की 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 करा. बाय.